नमस्कार सुरू करूया। तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का लाइक और शेयर ठोक दीजिए। पूरा साल मेहनत करता हूँ आपके लिए बेटा, ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं चलेगा। चला भावना सुरू करू आपला आजचा व्हिडिओ। अलार्म मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर खाली प्रोजेक्ट असेल, प्रोजेक्ट दाबायचा आणि तुम्हाला हा जो बिटमार्क दिसतो तुम्हाला, मी हा बिटमार्क देऊन मी असं क्लिक करायचं याच्यावरती। अशी बीट्स असतील पुढे कोणाशी बीट्स दिसतील रेड कलरची, हात नाही लावायचा काहीच, फक्त सांगतो तसं करा। तर प्लस दाबायचं खाली आणि हे जो इमेज आहे व्हिडिओ दाबायचा आणि इथं खाली मी व्हिडिओ देईन तो ॲड करून घ्यायचा इथं फक्त ॲड केला येतो तेव्हा खाली प्लस दाबायचं असं। इथं हा व्हिडिओ असा ॲड होऊन जाईल पूर्ण। ॲड झाल्यानंतर तुम्हाला असं मी खाली हे देईन, गाणं सुरू करून बघायचं आपलं आधी, असं करून बघायचं सुरू आणि हे दाबायचं असं आणि इथून हे दाबून कट करून घ्यायचं असं। आता इथं एक इमेज देईन, तो इमेज ॲड करून घ्यायचा, ॲड करून घ्यायचा तो अशा प्रकारे आणि ऑपॅसिटी थोडी कमी करून टाकायची याची, अशा प्रकारे छोटा करून घ्यायचा याला। अशा प्रकारे छोटा करून घ्यायचा आणि याला असं पुढे 2 मिनिट दाबायचा आणि हे बटन दाबून द्यायचं असं। आता आपल्याला इथं फोटो ॲड करायचे आपले, जो मॉडेल असेल तुमचा मॉडेल तुम्हाला जो करायचा असेल तुम्ही त्याच्यावर व्हिडिओ करू शकता। मला आवडतो मी तो मॉडेल घेतो, तर प्लस दाबायचं, दाबल्यानंतर असं पुढे करायचं याला आणि याला असं पुढे झूम करून घ्यायचं भावानं अशा प्रकारे। त्यांचा फोटो खूप भारी असा झूम होणार। असं सगळे फोटो असे ॲड करून घ्यायचे। मला अजून एक तुम्हाला बॉर्डर ॲड करायची आहे, मी बॉर्डर ॲड करून घेतो। ही आपली बॉर्डर आहे, बॉर्डरला असं ॲड करून घ्यायचं अशा प्रकारे केल्यानंतर हा फुलच आहे, याला फुलं आता करून घ्या थोडंसं, हे करायचं गरज नाही आहे। केल्यानंतर द्यायचं सॉरी पेस्ट करून द्यायचं, प्रत्येक फोटोला हा इफेक्ट ॲड करून द्यायचा भावांनो। ओके, तुम्ही करून घ्या, मी पण ॲड करून घेतो। बघा भावाने सगळे ॲड केले तर मी सगळे इफेक्ट। आता फक्त तुम्हाला एकच इफेक्ट ॲड करायचं आहे, इथंच एकच इफेक्ट ॲड करायचा आहे, देऊन तुम्हाला मी तो। बघा भावानं हा आपला इफेक्ट आहे, तो याला असं ॲड करून घ्यायचं अशा प्रकारे। केल्यानंतर हा फुलच आहे, याला फुलं आता करून घ्या थोडंसं, हे करायचं गरज नाही आहे। केल्यानंतर बॅक करायचं आणि ब्लेंडिंग देऊन लाईटवरती क्लिक करून टाकायचं आणि याला असं पुढेपर्यंत ओढून घ्यायचं, जिथपर्यंत आपले फोटो आहेत तिथपर्यंत त्याला कट करून टाकायचं। आता फोटो आपले इथपर्यंत आहे, तर या व्हिडिओला इथून कट करून टाकायचं, हे दाबून द्यायचं असं। झाल्यानंतर झाला आपला व्हिडिओ पूर्ण, तर फक्त सिम्पली वरचं दाबल्यानंतर व्हिडिओ दाबून फक्त एक्सपोर्ट करून द्यायचा आपल्या व्हिडिओला, की आपला व्हिडिओ डायरेक्ट गॅलरीमध्ये सेव्ह देईल तुमचा। तर चला आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। धन्यवाद।